टुडे वी विल डिस्कस अबाउट चेंज द वॉइस. मराठीमध्ये प्रयोग. आता बघा प्रयोगाचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. कोणते कोणते? बघा ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे काय? ज्यामध्ये कर्ता सक्रिय असतो आणि कर्त्याकडून क्रिया होत असते. ह्याला म्हणायचं काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? कर्तरी प्रयोग. आणि पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? यामध्ये कर्ता सक्रिय नसून कर्माकडून क्रिया होते, त्याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. आता बघा ह्या दोन्ही प्रयोगाची रचना जर पाहिली तर वेगळी आहे, पण जे अर्थ आहे, वाक्याचा जो मेन अर्थ आहे तो एकदम सारखा आहे. बघा आता ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना काय आहे? एस प्लस व्ही प्लस ओ. आणि कर्मणी प्रयोगाची रचना म्हणजे पॅसिव्ह व्हॉइसची रचना काय? सुरुवातीला कर्म, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, नंतर क्रियापदाचे तिसरे रूप, त्याच्यानंतर बाय आणि शेवटी काय येतं? करता येतो. ही झाली कशाची रचना? बघा हे झाले म्हणजे प्रयोगाचे प्रकार आणि त्याची रचना. आता बघा आपल्याला माहित असायला पाहिजे की ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे किती एकूण 12 काळापैकी किती काळामध्ये तो बदलतो. तर बघा एकूण 12 काळापैकी 8 काळामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो आणि 4 काळामध्ये तो होत नाही. तर ते 8 काळामध्ये कोणत्या कोणत्या होतो? तर ते पहा. तर बघा पहिल्यांदा होतं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये होतो, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. म्हणजे जेवढे इथे मी लिहिलेले आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइस होतो. त्याच्यानंतर पास्ट ते सिंपल पास्ट टेन्स, त्याच्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स, त्याच्यानंतर बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. परंतु मी इथे बघा हा प्रकार लिहिलेला नाही. कोणता? फ्युचर कंटिन्युअस टेन्स चा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. आणि बघा पुन्हा परफेक्ट म्हणजे तिन्ही काळामध्ये होतो. बघा काय म्हटलं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स याचाही होतो, पास्ट परफेक्ट टेन्स याचाही होता आणि फ्युचर परफेक्ट टेन्स याचाही ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. तर बघा 4 काळामध्ये कोणत्या कोणत्या होत नाही? तर एक जो आपण पूर्वी पाहिला फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचा काय होत नाही? ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. आणि जेवढे की बघा कोणते परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहेत त्यांचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह होत नाही, व्हॉइस होत नाही. उदाहरणार्थ बघा इथे बघा जसं की बघा आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचा होत नाही. त्याच्यानंतर बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा याचाही होत नाही. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचाही होत नाही. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचाही होत नाही. तर बघा हे झाले वाक्य म्हणजे काळानुसार. आता आपल्याला माहित असायला पाहिजे वाक्यानुसार म्हणजे टाइप्स ऑफ सेंटेन्स नुसार कोणत्या कोणत्या वाक्यामध्ये म्हणजे काळ आपला ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस हा करतो आपण. तर बघा त्याच्यामध्ये पहिल्यांदा इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये कोणते? जे की मेन क्रियापदाने सुरू होणारे वाक्य, या वाक्याचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. पुन्हा त्याच्यानंतर इंट्रागेटिव्ह. इंट्रागेटिव्ह म्हणजे कोणते? प्रश्नार्थक वाक्य, त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. त्याच्यानंतर 2 कर्म असलेले त्याला आपण द्विकर्म पण म्हणतो. त्याच्यामध्ये एक येतं डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि दुसरं असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. त्याच्यानंतर आहे मॉडेल ऑक्झिलरी. म्हणजे काय? बघा मॉडेल ऑक्झिलरी म्हणजे काय? विशेष सहाय्यकारी क्रियापद, याचा पण ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस हा होतो. बघा पुढे आपण पाहणार आहोत. आता बघा हे सगळं आता आपण पाहिलं, यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायला ओळखता आलं पाहिजे? वाक्यामध्ये एखादं वाक्य जर आपल्याला दिलं तर त्या वाक्यामधला कर्ता, क्रियापद, कर्म हे ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला व्हॉइस शिकायचं आहे बरोबर आहे, परंतु आपल्याला जर वाक्यातला कर्ता, क्रियापद आणि कर्म जर कळत नसेल तर आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करता येईल का? करता येणार नाही. तर उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण बघा काय उदाहरण आपण बघू. बघा काय दिलंय बघा. राम इट्स अ मँगो. इकडे बघा राम इट्स अ मँगो. आता बघा ह्या वाक्यातला कर्ता, क्रियापद आणि कर्म कसं ओळखायचं? तर बघा तर खूप सोपं आहे. बघा वाक्याला जर हुने म्हणजे क्रियापदाला जर हुने प्रश्न विचारला, कोण हा प्रश्न विचारला, किंवा आपण मराठीमध्ये त्याला नारा नारीने जरी प्रश्न विचारला, नारा किंवा नारी असा जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला काय मिळतो? वाक्याला मधला कर्ता म्हणजे सब्जेक्ट मिळतो. काय मिळतो? सब्जेक्ट मिळतो. आपण जर क्रियापदाला प्रश्न विचारला तर दुसरं 2 नंबरला आपण व्हॉटने जर प्रश्न विचारलं तर आपल्याला काय उत्तर मिळतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. आणि दुसरं हुमने जर प्रश्न आपण विचारला म्हणजे हुमने जर विचारला तर आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. बघा लक्षात ठेवा.
म्हणजे बघा वाक्याची जर फोड केली तर आपल्याला सहजपणे ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस करता येईल. उदाहरणार्थ बघा, आता बघा इथे म्हटलं होतं जसं की मी राम इट्स मँगो. आता बघा इथे जर म्हटलं कोण, आता क्रियापदाला जर प्रश्न विचारला कोण, तर बघा ह्याचं उत्तर आलं राम. बघा सब्जेक्ट. आता बघा इथे जर डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय हा जर प्रश्न विचारला, काय म्हणून प्रश्न जर विचारला, तर इथं ह्याचं उत्तर येतं वो म्हणजे ऑब्जेक्ट. आणि ऑलरेडी म्हणजे जो ऍक्शन करणारा असतो तो काय वर्ब असतो, म्हणजे ते क्रियापद असतं. म्हणजे आपल्याला सहजपणे सांगता येईल की वाक्यात जर कुठल्याही वाक्यामध्ये जर आपल्याला कर्ता, क्रियापद आणि कर्म जर ओळखायचं असेल तर वाक्याला काय कशाने प्रश्न विचारावा लागेल, एक तर हु ने प्रश्न विचारावा लागेल, व्हॉट ने प्रश्न विचारावा लागेल आणि हुम ने प्रश्न विचारावे लागेल. तेव्हा आपल्याला काय मिळेल, वाक्यामधला कर्ता, क्रियापद आणि कर्म मिळेल. तर बघा हे झाले. आता बघा हे झाले. आता यामध्ये आपल्याला काय लक्षात ठेवा, आपल्याला त्याच्यामध्ये आता बघा एकूण काळापैकी आज आपण काय करणार आहोत, तर एकूण काळापैकी आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस पाहणार आहोत. एखादं आपण उदाहरण पाहूया, एखादं कशाचं, तर कर्ता, क्रियापद, कर्म हुडकायचं कसं. आता मी म्हटलं काय बघा, शी राईट्स अ लेटर. आता बघा शी राईट्स अ लेटर. बघा आता लिहिण्याची क्रिया कशावरती, बघा आता बघा लिहिण्याची क्रिया कशावरती होईल, लेटर वरती होईल. म्हणजे बघा हे काय कर्म, बरोबर आहे. किंवा क्रियापदाला जर विचारलं कोण लिहिणार कोण, तर विचारलं तर याचं उत्तर काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे शी. किंवा मराठीतून जर आपण त्याला लिहिणारी किंवा लिहिणारा पुरुष जर असेल तर नारा, स्त्री असेल तर नारी, जर असं जर विचारलं तरी काय आपल्याला सब्जेक्ट मधलं आपोआप काय मिळणार आहे, बरोबर आहे का. म्हणजे आपल्याला कुठल्याही वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद आणि कर्म सहजपणे ओळखता येईल. हे झाले आपल्याला काय वाक्याची फोड, कर्ता, क्रियापद आणि कर्म ओळखणे. आता यानंतर आपल्याला काय पाहणार आहोत, तर आपण यानंतर पाहणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस पाहणार आहोत. लक्षात घ्या. बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस पाहणे. बघा यासाठी आपल्याला सूत्र पाठ करायची गरज नाहीये. बघा सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस करणे. आता आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसचं सूत्र माहित असलं पाहिजे. आता ऍक्टिव्ह वॉइसचं सूत्र काय आहे, बघा यामध्ये ऍक्टिव्ह वॉइसचं सूत्र आहे, ऍक्टिव्ह वॉइसचं सूत्र आहे काय, ऍक्टिव्ह वॉइसचं सूत्र आहे एस प्लस व्ही प्लस ओ. म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म, कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. आणि वाक्यामध्ये जर काय आला असेल शी, ही, इट आणि नाऊन, म्हणजे कुठलं जर नाऊन आलं असेल तर काय होतं, क्रियापदाला काय लागतं, क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. काय होतो, यस किंवा ईएस प्रत्यय लागतो. तर आता बघा पुढे बघा, आता हे झालं आपल्याला ऍक्टिव्ह वॉइसचं सूत्र माहित. आता बघा आता पॅसिव्ह वॉइस करत असताना आपल्याला काय करावं लागेल, तर पॅसिव्ह वॉइस करत असताना सुरुवातीला आपल्याला कर्माने सुरुवात करावं लागेल. कशाने करावं लागेल सुरुवात, कर्माने. त्यानंतर कर्म जर द्वितीय विभक्तीत असेल तर आपल्याला त्याची काय करावं लागेल, प्रथमा विभक्ती करावं लागेल. म्हणजे कर्म जर मी असेल तर त्याचं ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करताना आय घ्यावं लागेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर अस जर असेल तर उई घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला जर कर्म द्वितीय विभक्तीत असेल तर त्याच्यात काय करावं लागेल, आपल्याला त्याचं काय करावं लागेल, प्रथमा विभक्ती करावं. म्हणजेच काय आपल्याला थोडक्यात प्रोनाउन्स माहित असले पाहिजे. म्हणजेच काय, तर आपल्याला थोडक्यात प्रोनाउन्सची तोंड ओळख असली पाहिजे. बघा आता ह्याला म्हणायचं प्रथमा आणि ह्याला म्हणायचं द्वितीय. म्हणजेच काय, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, इथे लक्षात घ्या, सब्जेक्टिव्ह केस. काय म्हणतात, सब्जेक्टिव्ह केस. काय म्हणतात इथे, सब्जेक्टिव्ह केस. ह्याला प्रथमा. ह्याला काय म्हणतात, द्वितीयाला काय म्हणतात, तर ऑब्जेक्टिव्ह केस. काय म्हणतात, ऑब्जेक्टिव्ह केस. आता बघा सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. आता यामध्ये बघा काय, म्हणजे बघा उदाहरणार्थ बघा सब्जेक्टिव्ह केस. आयची द्वितीय काय झाली, मी झाली. बघा हिची द्वितीय काय झाली, हिम झाली. त्याच्यानंतर शीची द्वितीय काय झाली, हर झाली. त्याच्यानंतर इटची द्वितीय काय झाली, ईड झाली. त्याच्यानंतर वीची द्वितीय काय झाली, अस झाली.
त्याच्यानंतर देची द्वितीया काय झाली, देम झाली. देची द्वितीया काय झाली, देम झाली. त्याचबरोबर आणखी इकडे घेऊया 2 भागामध्ये. आता बघा हा 2 भागामध्ये यू ची द्वितीया काय झाली, यू प्रथमा द्वितीया यू झाली. 2 यूची यू. त्यानंतर पुढे बघा म्हणजे हे 8 झाले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 8 ह्याच्यामध्ये कशाला तसे म्हणजे हे आपल्याला हे आपण माहित असल्या पाहिजे. आता बघा पुढे काय करायचंय, आता हे आपल्याला प्रथमा आणि द्वितीया हे आपल्याला माहित आहे. तर आता हे तर आपण माहित करून घेतल्या. तर आता आपल्याला काय करायचं, पॅसिव्ह वॉइसचे म्हणजे पॅसिव्ह वॉइसचे आता आपण काही आले हे द्वितीया वगैरे पाहिल्या. तर आपल्याला त्याच्यानंतर काय करावं लागेल, प्रथमा म्हणजे जर द्वितीया असेल तर प्रथमा करावी. हे झालं. त्याच्यानंतर बघा कर्माला अनुसरून आपल्याला काय घ्यायचंय, कर्माला अनुसरून योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. म्हणजे कर्माला अनुसरून योग्य ते सहाय्यकारी क्रियापद कोणतं घ्यायचंय, तर आता बघा कर्माला अनुसार म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये ऍम इज आर यापैकी योग्य ते सर्वनाम घ्यायचे. आता सिंग्युलर असेल तर इज घ्यायचंय, तसंच अनेक वचनामध्ये असेल तर आर घ्यायचंय, आणि द्वितीय जर मी असेल तर त्याच्यासाठी काय आपण आय घेतो आणि त्याच्या पुढे काय येतो, आय याच्या नंतर ऍम येतो. तर तसंच त्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर काय झालं, आता झालं कर्माला अनुसरून आपण सहाय्यकारी क्रियापद पाहिले. त्याच्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप. आता ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस करत असताना जेवढे आपण ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस करतो क्रियापदाचे तिसरे रूपच येतं सगळ्या ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस करताना. आता क्रियापदाचे तिसरे रूप. आता बघा पुन्हा काय घ्यायचं आपल्याला, बाय घ्यायचं. पुन्हा आपल्याला काय घ्यायचं, बाय घ्यायचं. पुन्हा बाय घेतल्याच्या नंतर शेवटी काय येणार आहे, कर्ता. आणि जर कर्ता प्रथमा विभक्तीत असेल तर त्याची आपल्याला काय करायची, द्वितीय विभक्ती करायची. आता बघा पॅसिव्ह वॉइसचं सूत्र काय येणार आहे, पॅसिव्ह वॉइसचं सूत्र काय येणार आहे, सुरुवातीला ओ म्हणजे ऑब्जेक्ट कर्म. आता कर्मानुसार काय येणार आहे, ऍम इज आर प्लस काय येणार आहे आपल्याला क्रियापदाचे तिसरे रूप जसं आपण मग पाहिलं. त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट म्हणजे झालं का बघा, हे पूर्णता बघा हे झालं. म्हणजे हे ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस म्हणजे हे ऍक्टिव्ह वॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग आणि हा झाला कर्मणी प्रयोग, ह्याचं दोन्हीचं सूत्र. आता कसल्याही प्रकारचं वाक्य विचारू देत आपल्याला सहजपणे सोडवता आलं पाहिजे. उदाहरणार्थ बघा पहिलं वाक्य बघा. पहिलं वाक्य काय बघा शी टेल्स अ स्टोरी. बघा इथे आता हे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय ते विचारलंय, शी टेल्स अ स्टोरी. याचा अर्थ काय होतो, ती गोष्ट काय करते, सांगते. आता बघा सांगणारी कोण आहे, जसं मग विचारले सांगणारी किंवा क्रियापदाला जर हु ने प्रश्न विचारला हु तर त्याचं उत्तर काय आलं, शी म्हणजे ह्या करता. बघा आता गोष्ट सांगण्याची क्रिया कशावर होईल, गोष्टीवर होईल. हे काय आहे, कर्म. बरोबर आहे का, कशावर होईल, गोष्टीवर होईल. आणि मधला काय वर्ब. म्हणजे बघा आता आपल्याला सुरुवातीला काय घ्यायचं, जसं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या आन्सर काय येणार आहे, सुरुवातीला काय येणार आहे, ऑब्जेक्ट. काय वाक्याची सुरुवात बघा कधी कॅपिटल लेटर्स न करायची असते म्हणजे अ स्टोरी लिहिलं. आता बघा आपलं जे कर्म जे आहे ते सिंग्युलर आहे. सिंग्युलर असल्यामुळे आपण इथे काय घेणार आहोत, इज. बरोबर आहे का, इज. आता बघा टेल्स याचा थर्ड फॉर्म घेणार आहोत. थर्ड फॉर्म कोणता येणार आहे याचा, टोल्ड आला. त्याच्यानंतर बघा इथे आपण जसं V3 घेतलं, त्याच्यानंतर बाय घेतला बाय. आता याची काय आपण पाहणार आहे, ऑब्जेक्टिव्ह केस पाहणार आहे. याची काय ऑब्जेक्टिव्ह केस काय आलं, हर. म्हणजे बघा काय झालं, शी टेल्स अ स्टोरी म्हणजे काय, ती गोष्ट सांगते. गोष्ट बघा गोष्ट तिच्याकडून सांगितली जाते. दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे. म्हणजे इथे काळ बदलत नाही, फक्त सांगण्याची शैली बदलते. आणखी दुसरं उदाहरण पाहूया. बघा आपण बघू, रोहित प्लेज क्रिकेट. आता बघा इथे रोहित प्लेज क्रिकेट म्हणते. बघा क्रिकेट कुठल्याही खेळाच्या नावापूर्वी उपपद वगैरे लागत नाही, विशेष कंडिशन मध्ये वगैरे वापरलं जातं, वगैरे वापरलं जात नाही. आता बघा इथे खेळणारा किंवा क्रियापदाला आपण प्लेजला जर विचारलं, खेळणाऱ्याला जर विचारलं, तर खेळायला विचारलं कोण, तर ह्याचं उत्तर काय मिळणार आहे, रोहित. आता खेळण्याची क्रिया कशावरती होईल, क्रिकेटवरती होईल. हा ओ आणि मधला हा बी. तर आता आपल्याला काय इथे येणार आहे, आन्सर काय येणार आहे, म्हणजे इथे काय म्हटलंय, वाक्याची सुरुवात कशाने करायची,
कर्माने करायचे. कर्म कोणता आहे? क्रिकेट. मग क्रिकेट घेतलं. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद हे सिंगुलर, बघा सिंगुलर एकवचनी असल्यामुळे इथं आपण काय घेणार आहोत? इज. त्याच्यानंतर काय घेणार आहोत इथे? प्लेड. बरोबर आहे का? प्लेड. त्याच्यानंतर काय घेणार आहेत आपण? बाय. आणि रोहितला रोहित. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव वगैरे असं त्याचे वगैरे काय आपण प्रोनाउन म्हणजे द्वितीय वगैरे करायची गरज लागत नाही. इथे बघा रोहित प्लेज क्रिकेट. रोहित काय करतो? क्रिकेट खेळतो. क्रिकेट रोहित कडून खेळले जाते. कडून खेळले जाते म्हणजे वाक्याचा अर्थ इथे बदलत नाही. पुढे बघा आपण पाहूया आणखी उदाहरण. पुढे बघूया उदाहरण. 3 नंबरचं उदाहरण पाहू. बघा पुढे उदाहरण पाहू. ही राईट्स अ लेटर. ही राईट्स अ लेटर. बघा इथे बघा परत वाक्यामध्ये काय विचारायचं? वाक्याला काय विचारायचं? वाक्याला म्हणण्याच्या ऐवजी आपण काय म्हणू? क्रियापदाला काय विचारायचंय? हू प्रश्न विचारायचा. हुचं उत्तर बघा लिहिणं. आता काय आहे? पत्र लिहितोय. आता कोण लिहितोय? तो लिहितोय. हा करता. आता लिहिण्याची क्रिया कशावरती होईल? पत्रावरती होईल. म्हणजे काय आहे? आपलं कर्म आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा काय आपला ऍक्शन आहे म्हणजेच वर्ब आहे. मग आता सुरुवातीला काय करावं लागेल? सुरुवातीला घ्यावं लागेल अ लेटर. काय घ्यावं लागेल? अ लेटर. इज. त्याच्यानंतर काय येणार आहे? रिटर्न. त्याच्यानंतर काय येणार आहे? बाय. हिची द्वितीय काय होणार आहे? हे म्हणजे त्याचे सब्जेक्टिव्ह केसची ऑब्जेक्टिव्ह केस होणार आहे. बरोबर आहे. सब्जेक्टिव्ह केसला नॉमिनेटिव्ह केस पण म्हटलं जातं म्हणजे प्रथमा म्हटलं जातं. प्रथमाची काय होणार आहे? इथे द्वितीय होणार आहे. बरोबर आहे का? त्याच्यानंतर आणखीन आपण उदाहरण पाहू. त्याच्यानंतर पुढे आता बघा दे स्पीक इंग्लिश. दे स्पीक इंग्लिश. बघा इथे बघा लक्षात घ्या. कुठल्याही लँग्वेज पूर्वी वगैरे काय वापरलं जात नाही. उपपद वगैरे वापरलं जात नाही. विशेष कंडिशन मध्ये वापरलं जातं. बघा आता काय आहे? सुरुवातीस कसे काय बघा करता. त्याच्यानंतर हे क्रियापदाचं पहिलं रूप. त्याच्यानंतर हे कर्म. आता सुरुवाती कशाने करायची? कर्मानं करायची. मग सुरुवातीला काय येणार आहे? इंग्लिश. वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल लेटर्सनेच करावी. इंग्लिश. आता बघा इथे काय येणार आहे? इज, स्पीक, स्पोक आणि स्पोकन. काय येणार आहे? स्पोकन. त्याच्यानंतर स्पोकन आणि बाय. कोण आहे? द्यायचं काय होणार आहे? दे. म्हणजे बघा आपण जेवढे इथे वाक्य पाहिलेले आहेत तेवढ्या वाक्याचा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस पाहिलेला आहे. म्हणजे वाक्याचा मूळ अर्थ न बदलू देता वाक्यामध्ये आपण काय केलेले? बदल केलेले आहेत. आणखीन आपण पुढे उदाहरण पाहूया. जर कोणाला काय अडचण वगैरे वाटत असली तर तुम्ही मला विचारू शकता. पुढे आणखीन आता आणखीन एक उदाहरण घेऊया. 5 नंबरला आपण घेऊया. बघा श्याम रीड्स द नॉवेल्स. आता बघा श्याम रीड्स द नॉवेल्स. आता बघा काय म्हटलंय? बघा आता क्रियापदाला जर विचारलं तर वाचणारा कोण? तर याचं उत्तर काय येणार आहे? श्याम हा सब्जेक्ट. आणि बघा वाचण्याची क्रिया काय होईल? कादंबरीवर होईल ऑब्जेक्ट. आणि ही कृती आहे हा सब्जेक्ट. आता बघा द नॉवेल्स आहे म्हणजे आपला जो कर्म जे आहे ते कर्म काय आहे? आपलं कर्म आहे अनेक वचनात. बरोबर आहे का? म्हणजे ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस करत असताना काय करतो? आपण जागा बदलतो. बरोबर आहे का? जागा बदलतो म्हणजे काय करतो? कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणतो. बरोबर आहे का? कर्माला कर्त्याच्या ठिकाणी आणतो म्हणजे काय करतो? याला इकडे घेतो. म्हणजेच काय करतो? द नॉवेल्स. उदाहरणार्थ द नॉवेल्स. बरोबर आहे का? द नॉवेल्स. आता बघा तिथे अनेक वचन आहे म्हणून आर रीड. बघा इथे लक्षात ठेवा. आर ज्या वेळेस हॅव वगैरे आहे V3 फॉर्म मध्ये रीडला रेड वाचतात. काय करतात? रेड वाचतात. द नॉवेल्स आर रेड बाय श्याम. काय? श्याम. आलं का वाक्य? म्हणजे इथं आपलं कर्म हे काय होतं? प्लुरल फॉर्म मध्ये होतं. आणि बघा करता हा काय करतो? कर्माच्या ठिकाणी जातो. आणि क्रियापदाचं काय होतं? तिसरं रूप होतं. अशा प्रकारे काय करतात? आपल्याला आणखीन खूप प्रकारचे वाक्य सहजपणे घेऊन ओळखून आपल्याला लिहिता किंवा सोडवता येतात. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तेच पाठ पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय पाठ पाहिजे?
त्यासाठी आपल्याला प्रोनाउन्स पाठ पाहिजे. प्रोनाउन्सचे आपल्याला नॉमिनेटिव्ह केस, सब्जेक्टिव्ह केस म्हणजेच त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह केस हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. तेव्हाच हे आपण सहजपणे ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस सोडवू शकतो. आणि अशा प्रकारे आपण काय करणार आहोत, पुढील भागामध्ये पुढला प्रकार पाहणार आहोत.